नमस्कार एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5चा आज आहे वीकेंडचा वार, म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सर घेणार घरातील सर्व सदस्यांची शाळा। आणि मित्रांनो, आता खूप मोठी बातमी समजत आहे की भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी खूप जोरदार एका सदस्याची शाळा घेतलेली आहे आणि तो सदस्य आहे मित्रांनो वैभव चव्हाण। होय मित्रांनो, वैभवची रितेश सरांनी जोरदार अशी शाळा घेतलेली आहे आणि त्याला फटकार लावलेला आहे। तर मित्रांनो, असं समजतं की रितेश सर वैभवला बोलत आहेत की तुम्ही आणि इरिना कॅप्टन्सी टास्कमध्ये बी टीममधून होतात, पण तुम्ही खेळत तर ए टीममधून होतात। म्हणजेच तुम्ही दोघं बायस होऊन खेळलेले आहात, कारण तुम्ही बी टीममध्ये होतात तर तुम्ही टीमसाठी जाऊ दे पण स्वतःसाठी सुद्धा खेळलेले नाही आहात। तिथे स्वतःसाठी खेळायला सुद्धा हिम्मत लागते, पण ती हिम्मत तुमच्यामध्ये नाही आहे, कारण तुम्ही बायस होऊन खेळलेले आहात। तुम्ही स्वतःसाठी सुद्धा खेळू शकलेले नाहीत। त्यानंतर मित्रांनो, वैभवने अंकिताला लक्झरी बजेट टास्कमध्ये म्हटलं होतं। जेव्हा अंकिता त्या बाहुल्यांशी मालवणी भाषेमध्ये बोलत होती तेव्हा वैभव बोलला होता की मालवणी भाषा ही मराठी नाही आहे। त्यावरून सुद्धा रितेश सरांनी वैभवची चांगली शाळा घेतलेली आहे की मराठी भाषेचा चांगला अभ्यास करा आणि मग इरिनाला मराठी शिकवा, कारण तुम्हाला माहीतच नाही आहे की मराठी भाषेच्या उपभाषासुद्धा आहेत आणि त्यामध्ये मालवणी ही मराठीची उपभाषा आहे। तर पहिलं मराठी भाषेची PhD करा आणि मग इरिनाला शिकवा। अशा प्रकारे रितेश सरांनी वैभवची चांगलीच कानउघडणी केल्याची आणि त्याला झापल्याचं आपल्याला समजते। तर मित्रांनो, इथे वैभवने यावरून माफीसुद्धा मागितलेली आहे असं समजतंय। तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे वैभवबद्दल? आणि वैभवने हे स्टेटमेंट केलं होतं की मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही आहे त्याबद्दल, आणि रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर त्याला आठवड्याभराच्या सगळ्या गोष्टींवर झापलेलं आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।